संजय राऊत हे हल्ली वारंवार जादूटोणाबद्दल बोलत आहेत. कधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जादूटोणाबद्दल बोलतात, तर कधी त्यांच्या नेत्यांचा जादूटोणा दाखवून देतात. पुरोगामी महाराष्ट्रात जादूटोणाचे नावही घेणं निषिद्ध आहे. असा महाराष्ट्र आता खरंच जादूटोणात अडकला आहे का? शिंदे आणि त्यांचे सहकारी काय जादूटोणा करतात आणि त्याचा त्यांना काय फायदा होतो माहीत नाही. पण एक प्रश्न उभ्या महाराष्ट्राला नक्की पडलाय. तो म्हणजे संजय राऊत नेमका कोणता जादूटोणा करतात? कारण त्यांनी कोणतीही बडबड केली तरी मीडिया ती आवर्जून दाखवते. त्यांनी महिलेला शिवीगाळ केली तरी पुरोगामी त्यांच्याबद्दल अवाक्षर काढत नाहीत. उबाटा सेनेमधून बाहेर पडणारी प्रत्येक व्यक्ती त्याचा दोष राऊतांवर ठेवून निघत असताना उद्धव ठाकरेंकडून त्याबद्दल मात्र कोणताही जाब विचारला जात नाही. आता याला जादूटोणा नाही म्हणायचा तर नक्की काय म्हणायचं?